कोल्हापूर विभागाचा 12वीचा निकाल 89.97%. कोल्हापूर विभाग 6व्या स्थानावर, कोकण अव्वल तर लातूर सर्वात कमी. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल 89.97% लागला आहे. राज्यात कोकण विभागाने 94.14% अव्वल स्थान पटकावले आहे, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी 84.14% नोंदवण्यात आला. कोल्हापूर विभागात यंदाच्या निकालात गतवर्षीच्या तुलनेत 3.67% घट झाली आहे. निकालात मुलींचा दबदबा कायम असून त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.81% इतके आहे. मुलांचे उत्तीर्ण प्रमाण 85.52% असून मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा 9.29% अधिक आहे. राज्याच्या एकूण निकालात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर राहिला असून त्यापाठोपाठ पुणे, अमरावती, नाशिक, मुंबई आणि कोल्हापूर विभाग 6व्या क्रमांकावर आहे. दरम्यान कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत यंदा सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात आली होती, अशी माहिती विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वर्षीचे जो निकाल आपला घट झालेला आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की प्रत्येक वर्गामध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं आयोजन केलेलं आहे आणि ज्या वर्गांमध्ये किंवा ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही नव्हते त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली आपण ड्रोन फिरवलेले आहेत. ड्रोन आणि त्याच्याबरोबर ड्रोन बरोबरच आपण व्हिडिओ शूटिंग ही प्रत्येक वर्गामध्ये केल्यामुळे बऱ्यापैकी गैरप्रकारांना आळा बसलेला आहे. त्यामुळे थोडीशी घट झालेली आहे आणि पण विद्यार्थी आणि शिक्षकांमधून थोडंसं आपल्याला चांगलं वातावरण दिसून आलेलं आहे की कॉपी मुक्त आपण जे अभियान राबवलं त्यासाठी सर्वांनी आपल्याला सदिच्छा पण दिलेल्या आहेत. थोडी घट ह्या वर्षी दिसेल, पण पुढच्या वर्षी जो विद्यार्थी आपला घडणार आहे किंवा जो मार्क घेऊन येणार आहे तो खरोखरच त्या पात्रतेचा असणार आहे. या उपाययोजनांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष लिखाणावर झाला असून निकालात घट दिसून आली असली तरी गुणवत्ता वाढल्याचे मत विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी सांगितले. आपल्या विभागामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे समाविष्ट आहेत. या जिल्ह्यांचा या आजच्या दिवशी 12वीचा निकाल आज आपण याद्वारे जाहीर करीत आहोत. याच्यामध्ये सातारा जिल्ह्याची जी उत्तीर्णतेची टक्केवारी आहे ती 90.89% इतकी आहे. सांगली जिल्ह्याची उत्तीर्णतेची टक्केवारी 86.10% इतकी आहे आणि कोल्हापूरची 91.86% इतकी आहे. एकूणच आपल्या कोल्हापूर विभागाचा जो निकाल आहे तो 89.97% इतका लागलेला असून पूर्ण राज्यामध्ये आपण 6व्या क्रमांकावरती स्थान पटकावलेले आहे. यावर्षी मुलींचं जे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे ते मुलांच्या प्रमाणापेक्षा 9.29% पेक्षा अधिक आहे आणि मार्च 25चा जो निकाल होता तो 93.64% इतका होता. मार्च 26चा ह्या वर्षीचा निकाल 89.97% इतका असून गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालामध्ये 3.67% इतकी घट झालेली आहे. यावर्षी आपण पूर्णपणे कॉपीमुक्त अभियान खूप प्रभावीपणे राबवलेलं आहे. यावर्षी आपल्या विभागामध्ये सातारा आणि कोल्हापूरची एकही गैरप्रकाराची केस निदर्शनास आलेली नाही. सांगली जिल्ह्याच्या केवळ 2च केसेस अशा निदर्शनास आलेल्या आहेत. या निकालामध्ये या परीक्षेचे जे संयोजन यशस्वीपणे पार पाडण्यात आले त्यासाठी आपले माननीय विभागीय आयुक्त पुणे विभाग, सातारा, सांगली, कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांचे माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तिन्ही जिल्हा परिषदांचे, माननीय जिल्हा पोलीस प्रमुख यांचे बहुमोल सहकार्य आपल्याला लाभलेले आहे. या पत्रकार परिषदेला कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे ऑनलाईन उपस्थित होते, तर सहाय्यक सचिव गजानन उकिरडे, लेखाधिकारी प्रणती जमदग्नी, वरिष्ठ अध्यक्ष दीपक पोवार, मनोज शिंदे आणि पर्यवेक्षक सुनील नलवडे आदी पत्रकार परिषदेस उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम